मागे आपण बनवून ठेवलेल्या माव्यातूनच काजू माव्यातूनच आपण ही काजू रोल मिठाई बनवून घेत आहोत. तर त्यातला थोडासा मावा घेऊन मी हा छान प्लास्टिकमध्ये किंवा तुमच्याकडे बटर पेपर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हा असा नरम करून घेऊ शकता. तर हा छानपैकी मी सॉफ्ट करून घेतलेला आहे काजू मावा. आता त्यातला थोडासा अगदी भाग काढून आपण त्यात हिरवा कलर मिक्स करून घेऊया. मिक्स केल्याच्या नंतर आपण यात पिस्तेसुद्धा मिक्स करून घेणार आहोत. एकदम एकजीव असा करून घेऊया. ही सुद्धा मिठाई एकदम चवीला भन्नाट अशी लागते. हा मिक्स करून घेतलेला आहे. आता यात आपण पिस्त्याचे काप मिक्स करून घेणार आहोत. हा सुद्धा मी व्यवस्थित स्मूथ असा करून घेतलेला आहे. हे मी पिस्त्याचे काप मिक्स करून घेत आहे. हे पहा. आता लाटण्याच्या मदतीने आपण ह्याची एक लांबट अशी पोळी लाटून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण ही लांबट अशी पोळी लाटून घेणार आहोत. आता तुम्ही नुसती पोळी लाटून त्यात स्टफिंग भरून मग तुम्ही असा रोल केलात तरी हरकत नाही. पण मी हे अशा पद्धतीने केलेलं आहे. लांबट असा याचा मस्त रोल बनवून घेतलेला आहे. आता मगासचा प्लेन मावा आपण घेणार आहोत आणि तोसुद्धा असा छान लांबट अशी त्याचीही आपण पोळी लाटून घेणार आहोत. ही पहा, अशा प्रकारे लाटण्याच्या मदतीनेच आपण ही लांबट अशी पोळी लाटून घेणार आहोत. खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडसुद्धा नाही. म्हणजे आपण काजू कतरीसाठी जसं जाडसर ठेवतो तेवढी जाडसरसुद्धा हे ठेवायचं नाही. तर थोडीशी पातळच आपल्याला ही करायची आहे. पण चपातीसारखीसुद्धा एवढी पातळ नाही. तर अगदी थोडीशी अशी जाडसर अशी ठेवायची आहे. ही पहा, मी थोडीशी जाडसर अशी ठेवलेली आहे. आणि आता साईडने मी हे काढून घेत आहे आणि त्याचा आयताकृती आपण ते करून घेतलेला आहे. आता मगाशी कलरचा आणि स्टफिंगचा जो रोल आपण बनवून ठेवलेला होता तो रोल आपण मधल्यामध्ये असा ठेवून मग आपण पांढरी जी आपण पोळी बनवलेली होती ती आपण ह्याला स्टफ करून घेऊया, भरून घेऊया. आणि त्याचाही असा छान हातांच्या मदतीनेच आपण गोल असा रोल बनवून घेऊया. आता हा रोल बनवल्यानंतर तुम्हाला जर असंच ठेवायचं असेल तरीही तुम्ही असंच ठेवू शकता. किंवा गार्निशिंगसाठी तुम्हाला ड्रायफ्रूट्स वापरायचं असेल एकदम बारीक करून किंवा नारळाचा किस असतो त्यातसुद्धा तुम्ही हे गार्निश करून घेऊ शकता. पण मी सिल्वर वर्कने गार्निश करून घेतलेला आहे. तुम्ही पाहू शकता. तुमच्याकडे समजा सिल्वर वर्क किंवा गोल्डन वर्क नसेल तर तुम्ही नारळाची पावडर असते त्यात तुम्ही करा किंवा मग ड्रायफ्रूटची पावडर करा. त्यातसुद्धा तुम्ही हे असं गार्निश करून घेऊ शकता. तर मी इथे एक 4 ते 5 सिल्वर वर्कची पानं घेतलेली आहेत आणि हा रोल त्याला असं गोलाकार असं मी तो लावून घेणार आहे. अगदी 4 ते 5 पानं लागतात. तुमच्याकडे असेल तर जरूर तुम्ही सिल्वर वर्कच लावा, कारण त्याच्याने मिठाई एकदम सुंदर दिसते. तर हा रोल उचलून आता मी हे पहा अशा पद्धतीने मी गोल गोल असं करून घेत आहे. म्हणजे जेणेकरून तो वर्क या रोलला व्यवस्थित चिटकेल. तर छान असा रोल तयार झालेला आहे. आता असाच न ठेवता आपल्याला ह्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत. तर मी सुरीच्या मदतीने छोटे छोटे पीसेस करून घेते आहे. इथे तुम्ही पाहून घेऊ शकता की सुरीच्या साहाय्याने मी हे कापून घेत आहे. एक मी कापलेला आहे आणि त्याला छान असा शेप देऊन घेत आहे. अशा पद्धतीने सगळेच मी हे रोल
छोटे छोटे कापून घेत आहे. सगळे रोल आपले हे कापून झालेले आहेत. आता हे रेडी आहे सर्व करून घेण्यासाठी. चवीलासुद्धा एकदम सुंदर लागतात. आता हे आपण एका प्लेटवर छान असे रचून घेऊया. व्हिडिओ आवडला तर मात्र लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बाजूला बेल आहे ती दाबा, म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि मग आपण भेटूया पुढच्या अशाच एका खमंग व्हिडिओत. तोपर्यंत बाय.